काय नाव आहे काका तुमचं? जरा बोलव दडकर. गाव कोणतं तुमचं? मला बोलव. पॅरालिसिस कधी झालता काका तुम्हाला? कोणत्या महिन्यात? कोजागिरी हा कोजागिरीच्या दिवशी. कोजागिरी दिवशी. कोजागिरीच्या दिवशी ज्या वेळेस झालतं त्यावेळेची स्थिती कशी होती बरं? तर 2 दिवस झाल्यानंतर जागा झालं शावगाव. अच्छा, परत जास्त झालतं मग 2 शावगाव हा मग त्या वयांना बिलकुल समजत काहीच नव्हतं मग नाही, काहीच? बेशुद्ध होतं. बेशुद्ध होते. किती दिवस हे होते मग बेशुद्ध म्हणजे दवाखान्यामध्ये? मग ते काय 2 दिवसात त्यांनी आम्हाला काढायला लावला. आम्हाला नगरला आम्हाला काढून आणलं. म्हणलं मग इकडे आणायचंच कशाला म्हणलं आम्ही. नगरला डायरेक्ट ऍडमिट करून तिथं जे आम्हाला करून तिथं उपचार घेतले. परत काय शावगावला आलो नाही. यांना जेवायला वगैरे जमत होतं का त्यावेळेस? नाही. मग जेवण वगैरे सगळं फीडवर होतं का? पहिले नळ्या टाकल्या होत्या ना, तेच चालू होती त्यानं दवाखान्यात. दवाखान्यातून घरी आणल्यावर 8-10 दिवस तेच दिले आम्ही. मग नळी काढायला लावल्यावर मग नंतर थोडंफार हाताने सूज कमी जायला व्हायची ना, सूजला हात की मग ती क्रियाच बंद. सूज असली थोडीफार क्रिया चालू व्हायची. मग आमची माहिती कसं काय भेटली मग तुम्हाला? आमच्या जोडीदाराकडून. असं काय झालं तुमच्या जोडीदाराला? डॉक्टरच आहेत ते, त्यांनीच दिला दिवा. अच्छा, त्यांनी दिलं का तुम्हाला? जोडीदार डॉक्टर आहेत, त्यांनीच सांगितलं. म्हणजे आमच्या गावातले बी इथं तुमच्या पैठण आहेत निर्मल डॉक्टरवाले म्हणून भाषेत धुंगळे, त्यांनी बी सांगितलं. कारण माझ्या आईला पायरोलिस झालता म्हणे, ते बी त्यांच्या इथं चांगला उपचार झाला म्हणे. मी तर आला म्हणे आपल्यास, म्हणून आम्ही परत घेऊन आलो. मग आता 10 दिवसाच्या उपचारामध्ये काय वाटतं काका तुम्हाला? काही नाही, चांगला वाटलं. बाकी हाताची मुवमेंट वगैरे चांगलं झालं. चांगलं झालं. टाळ्या वाजून दाखवा बरं. जेवण वगैरे करता येतं का? जेवण हा छान. आता जेवायला त्याला काही अडचण नाही, नाही चालायला पण काही अडचण नाही नाही का? चालता नाही येत आता? चालतंय. चालता येतं. बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले काका? चांगले वाटले. काकाला 10 दिवस झाले बोलता बोलता. चालतं, जागे झाले. चालेल काका, चला.